बऱ्याच दिवसांपासून की नाही घरासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती, म्हणजे बेडशीट वगैरे ते घ्यायला जायचं होतं आणि म्हटलं चला आज संडे ना, तर चांगली शॉपिंग करून घेऊया म्हटलं. आणि थोडंसं मला किराणा वगैरे पण आणायचा होता, तर त्यासाठी पण जायचं होतं बाहेर. तर आता इकडे मुलांच्या बेडरूमचं मध्ये जे बेडशीट वगैरे मला लागणार होते ते काही घेतले. आणि सिंगल बेडचे मला इलास्टिक असलेले पाहिजे होते, पण ते काही मिळाले नाही. मग डबल बेडचे मिळाले, तर म्हटलं चला ते घेऊन टाकूया. आणि त्यानंतर मग सोफ्यावर कव्हर मला हवे होते, कारण जे आधीचे कव्हर आहेत ना माझे, तर ते मी डीमार्टमधून घेतले होते आणि ते काही एवढे खास नव्हते निघाले. तर ते खराब झाले होते. म्हटलं चला आता नवीन घेऊया म्हटलं. आणि तेच आता इकडे बघणं चाललं होतं, थोडंसं रूमच्या थीम प्रमाणे मला पाहिजे होते. मग मी फक्त इथे सोफ्याचे कव्हर घेतले, बाकी पण मिळतं त्या ठिकाणी साड्या वगैरे. ते पण ते काही आम्ही बघितलं नाही. ड्रेस मटेरियल वगैरे पण मिळतात. मग त्यानंतर तिथनं निघालो आणि मग डीमार्टला गेलो. डीमार्टला आता नाही म्हणता म्हणताच खूप बऱ्याचसं म्हणजे इतकं घेतलं जातं ना, आणि असं वाटतं ना की मग परत येणं होणार नाही. आणि मग हे घेऊन टाका, ते घेऊन टाका, अशा बऱ्याचशा वस्तू घेतल्या जातात. किराणा कमी आणि इतर वस्तू जास्त होतात. मुलं सोबत असले ना, मग ते अजूनच जास्त वाढतो किराणा. त्यानंतर तिकडे मला एक आयनचा एक पॅन मिळाला. म्हटलं चला तो घेऊन टाकूया. आणि रेट पण त्याचा रिजनेबल होता. 1000 रुपयात मला मिळाला आहे तो. तर म्हटलं चला तो घेऊन टाकूया. म्हटलं तो एक घेतला. त्यानंतर बरीचशी शॉपिंग झाली. सगळं आणलं घरी आणि ठेवलं. बराच उशीर झाला होता घरी यायला. तर जवळ-जवळ 9 वाजले होते. म्हटलं चला आता पटकन स्वयंपाकाला लागूया. आणि पटकन होणारं काय, मग खिचडी आणि कढी करायची होती मला इकडे. तर मग एका बाजूला पटकन कुकर लावला खिचडीचा आणि दुसऱ्या बाजूला आता कढी करून घेते. तर मी काय करते ना, दही डायरेक्ट आपण कुकर नाही, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्यामध्ये मग थोडंसं चणा डाळीचं पीठ टाकायचं आणि मिक्सरला पटकन फिरून घ्यायचं थोडं पाणी घालून. त्यानंतर मग हिरवी मिरची, लसणाची पेस्ट, जिरे, मोहरी, कढीपत्ता अशी फोडणी द्यायची तेलामध्ये आणि ते टाकायचं. त्यात थोडं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी पटकन होते कढी, म्हणजे मोजून 10 मिनिटात होऊन जाते. आणि टेस्ट पण छान लागतो. मग चांगली उकळी आली की झाली आपली कढी. आणि तुम्हाला जर का दाण्याचं कूट टाकून करायची असेल तर डाळीच्या पिठाच्या ऐवजी दाण्याचं कूट टाकायचं, त्याची पण छान होते. तर इकडे आता तेच म्हटलं, एका बाजूला कढी करून घेऊया आणि एका बाजूला खिचडी करायला लावली मी. तर उशीर झाला ना की मग वेगळं काही करायला अजून वेळ पण नसतो. आणि मुलांनाही सकाळी क्लास वगैरे असतात, म्हणून मग लवकर करायचं होतं, लवकर खाऊन झोपायचं होतं त्यांना. तर म्हटलं चला पटकन इकडे आता एका बाजूला कढी केली, खिचडी केली. इकडे आता जेवण वगैरे आटपून घेतले आम्ही आणि बराच उशीर झाला होता. आता मी जे काही शॉपिंग करून आणलं होतं डीमार्टमधून आणि जे आपण गेलो होतो एका मॉलमध्ये, कृष्णा मॉल म्हणून आहे इथे, तर होलसेल रेटमध्ये त्या ठिकाणी मिळतं. आता जे सोफ्याचे कव्हर वगैरे पण आणले होते ना, तेही मला तुमच्याशी शेअर करायचे होते. म्हटलं दुसऱ्या दिवशी दाखवू म्हटलं. तर आता दुसरा दिवस इकडे मग आवरून वगैरे घेतलं सगळी कामं आणि त्यानंतर मग आज मला फक्त एक शॉर्ट्स टाकायचा होता, त्यामुळे ते पण आटोपलं. आणि मग म्हटलं चला सगळं दाखवूया. आता इकडे की नाही मी कुशनचे कव्हर पण आणलेले होते आणि बघा इतके सॉफ्ट आणि इतके छान आहेत ना. हे पण खूप रिजनेबल रेटमध्ये मिळाले आणि मला त्या कृष्णा मॉलपेक्षा हे डीमार्टला स्वस्त पडले. तर मी तिथून आणले ते आणि 200 रुपयाला एक कव्हर पडलंय मला. तर म्हटलं चला. आणि त्याला आतून चेन पण आहे, तर असे 2 सेट घेतले. हा एक घेतला आणि आधी जो दाखवलाय ना मी, तो एक घेतला. तर असे हे 2 सेट घेतले, म्हणजे 4-4चे. तर खूप छान पडतात ते आणि काही सणवार असलं की त्यावेळेस आदलून बदलून टाकायला बरं पडतं. मग म्हटलं चला घेऊन टाकूया आणि चांगले पडले. त्यानंतर आता हे बेडशीट, आपलं सोफ्याचे कव्हर आणले होते, तर सिंगल सिंगल हातावर टाकायला 2 आणले होते आणि एक असं खाली टाकायला एक आणलं होतं. 3चा सेट आणि 4चा सेट. तर हा एक आणला. हा काही फंक्शन वगैरे असलं की त्यावेळेस टाकायला म्हटलं बरं पडतं. भरपूर मोठा आहे तो. तर हे बघा असं ओपन करून दाखवते आणि खालची बाजू पण छान आहे, ती चिकटून बसते, म्हणजे बसल्यानंतर ते कव्हर सरकणार नाही. डिझाईन पण छान आहे. तर हे मला एक जो भाग आहे ना, म्हणजे एक डिझाईन, तर तो 190 रुपयाला एक पडला. मग असे मी ते 5 एक सेट घेतला आणि एक 6चा घेतला आणि हे एक कव्हर घेतलं. तर हे डेली यूजसाठी घेतलेले, नेहमी आता सोफ्यावर टाकून ठेवण्यासाठी. मग जरा असा मळखाऊ कलर घेतलाय, म्हणजे मग सारखं बदलवायलाही नको आणि खराबही झालं तरी काही एवढं ते उठून दिसत नाही. तर बघा एवढी मोठी साईज आहे आणि छान असं व्यवस्थित टाकता येतं आपल्याला.
तर म्हटलं आता एकदाच होतील ते, आणि थोडंसं त्यांना म्हणजे स्टिच करून घ्यावं लागणार आहे, आजूबाजूला जरा धागे वगैरे निघतात ना त्यासाठी. तर आता तो एक सेट मी वरच राहू देणार आहे, कारण मला मग मशीनवर त्याला करायला लागणार आहे. तर हा बाकीचा मग ठेवून देते म्हटलं, आणि त्याला नंतर करेल म्हटलं स्टिच. तर फक्त आजूबाजूला एक शिलाई टाकायची. तर हे कवर पण आता व्यवस्थित ठेवून देते, आणि मग काही असलं की त्यावेळेस मग ते टाकायला बरे पडतात. तर या ठिकाणी बघा असे बाजूला ना थोडेसे असे धागे वगैरे निघतात, साईडला दोरे दोरे निघतात, त्यासाठीच मग त्याला थोडंसं शिलाई मारून घ्यायची मला अर्ध्या इंचावर, मग टेन्शन नाही राहणार. त्यामुळेच तर म्हटलं चला आता सगळं आवरून ठेवून द्या. आणि त्यानंतर की नाही बेडशीट पण आणले, तर तेही दाखवते तुम्हाला मी. तर हे मुलांचे बेडशीट होते 2, आणि यांना काही इलास्टिक वगैरे नव्हतं, आता ते काही मी तुम्हाला उघडून दाखवत नाही. कलर वगैरे त्यांचे छान होते, फ्रेश. पण आता हे आमच्या बेडरूमचं एक बेडशीट तुम्हाला उघडून दाखवते. आमच्या बेडला 2 घेतले आणि मुलांना एक एक घेतलं. त्यासोबत एक असं 2 कवर पण आहेत आपले, कुशन कवर, आणि मस्त किंग साईज बेडशीट आहे, त्यामुळे ना पूर्ण बेडवर व्यवस्थित बसतं ते. आणि इलास्टिकची पण क्वालिटी खूप छान आहे, कारण मी आधी जे आणलं होतं ना मागच्या वर्षी, तर त्याला बारीक इलास्टिक होतं, आणि याचं इलास्टिक ना असं 1-1.5 इंच आहे, त्यामुळे ना व्यवस्थित बसतं. तर आता टाकून बघते. आणि मॅट्रेसला पण बसायला पाहिजे, जर ते बसलं नाही इलास्टिकचं बेडशीट तर मग अगदीच खराब दिसतं ते. आपलं जे मॅट्रेस आहे ना ते पण 8 ते 10 इंच पाहिजे. मग जवळजवळ माझं मॅट्रेस आहे ना 8 इंचाचं आहे, त्यामुळे कुठलंही असं इलास्टिकचं बेडशीट छान बसतं, परफेक्ट अगदी. आणि खूप सुंदर बसलेले सगळ्या बाजूने व्यवस्थित, आणि टाकायलाही सोपं पडतं मेन म्हणजे, कारण आपली कामं सोपे होणाऱ्या गोष्टी मी जास्तीत जास्त आणत असते घरात, त्यामुळे मग आपला वेळही वाचतो आणि कामही सोपे होऊन जातात. त्यानंतर डीमार्टमधून या बरण्या घेतल्या होत्या मी. बरेच दिवस झाले मला अशा बरण्या घ्यायच्या होत्या, आणि फायनली मला मिळाल्या त्या. मागच्या वेळेस मी ना वेगळा शेप घेऊन आले होते, पण त्या काही मला आवडतच नव्हता. म्हटलं चला यावेळेस ना असा काही कलर म्हणजे असा काही शेप घेतलेला आहे, आणि ते मला 150 रुपयाला म्हणजे 149 रुपयाला एक बरणी पडलेली आहे. तर डाळी वगैरे ठेवायला, किंवा असं थोडाफार छोटा असा म्हणजे खाऊ वगैरे असेल मुलांचा, तर तो सारखा मोठा डबा काढायला आपल्याला वैताग येतो, मग त्या छोट्या डब्यांमध्ये म्हटलं ठेवून देता येईल. त्यासाठी मग मी इकडे की नाही त्या छोट्या बरण्या मागवल्या, म्हणजे आणल्या होत्या. आणि आता स्वच्छ म्हटलं घासून घेते त्यांना, जरा वाळल्या की मग त्याच्यात भरून ठेवता येतील म्हटलं. तर आता इकडे क्लीन करून घेते. सगळ्या बरण्या क्लीन करून घेतल्या. त्यानंतर ह्या ज्या 2 काचेच्या बरण्या ना, त्याच्या हा साखरेचे डबे आहेत म्हणजे माझी, आणि ते मी बरेच आधी घेतले होते 2-3 वर्षापूर्वी. मग ते पण खराब झाले होते, तर म्हटलं चला त्यांचे झाकणे की नाही असे वुडनचे आहेत, आणि त्यासाठीच मला ते खूप जास्त आवडले होते. ते पण मग आता क्लीन करून ठेवून दिले. बरण्या वाळेपर्यंत म्हटलं चला बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. आज की नाही आमच्याकडे पाऊस सांगितला होता बरं का, पण पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस मात्र काही आला नाही. आणि इकडे की नाही आता म्हणजे आंबे वगैरे मला एवढे गरम पडतात ना, थोडे जरी खाल्लं ना तरी चेहऱ्यावर पुरळ येतात, आणि ऑलरेडी मला उष्णता असल्यामुळे ते उष्ण सगळं चेहऱ्यामधूनच बाहेर निघते, त्यामुळे चेहऱ्यावर पण थोडे थोडे असे पुरळ झालेले आहेत मला. म्हटलं चला चालूच असतं. तर इकडे आता ना बरण्यांमध्ये डाळी वगैरे मला भरून घ्यायची होती, आणि अर्धा किलो डाळ छान बसते या बरण्यांमध्ये, बरोबर अर्धा किलो डाळ मावते. तर बाकीचं मी मोठ्या बरण्यांमध्ये ठेवत असते, आणि हे आपले रेग्युलर वापरायला बऱ्या पडतील म्हटलं, म्हणून मग समोर जे शेल्फ आहेत ना त्या ठिकाणी मी ते ठेवते. इकडे आता मी छोट्या छोट्या बरण्या पण लावून दिल्या होत्या, कारण आधी माझ्याकडे अशा बरण्या काही नव्हत्या, आता मिळाल्यात म्हटलं तर व्यवस्थित एक सेट तयार करूया दोघं बाजूला. आणि चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, आणि जाता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.